महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2025-26 तर अजून किती विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी आहे? कारण की फॉर्म भरण्यासाठी जरी तुम्हाला साईडवर तुम्ही जर लास्ट डेट चेक केली तर तुम्हाला 31 मार्च ही तारीख दाखवण्यात येत असेल, परंतु यामध्ये प्रोफेशनल एज्युकेशनमधील जेही विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, जेणेकरून तुमची जी स्कॉलरशिप आहे ही लवकर अप्रूव्ह होऊन तुम्हालासुद्धा याचे जे बेनिफिट्स असणार आहे ते बेनिफिट्स तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आणि कॉलेजची जी फीज असते ही कॉलेजच्या अकाउंटला जमा केली जाते। त्यामुळे 31 तारीख जरी लास्ट डेट दिलेली असेल, 31 मार्च ही जेही नॉन प्रोफेशनल कोर्स असते त्यांच्यासाठी जास्त गृहीत धरण्यात येते, परंतु जे प्रोफेशनल कोर्स आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, मेडिकल आहे, ॲग्रिकल्चर आहे, डिप्लोमा पॉलिटेक्निक, डिप्लोमा ॲग्रिकल्चर, या प्रकारे जेवढेही प्रोफेशनल कोर्स आहे यांना लवकरात लवकर आपले फॉर्म भरावे लागतात, कारण की यांची जी कॉलेजची फीज असते ही फीज जास्त असते आणि यामध्ये फी जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना जे बेनिफिट्स आहे हे सुद्धा जास्त प्रमाणात असते। तर हे जे बेनिफिट्स आहे, तुम्ही जर फॉर्म लेट भरत असाल तर तुम्हाला हे बेनिफिटसुद्धा लेट येणार आणि तुमची कॉलेजची जी फी असते ही सुद्धा लेट येणार आहे। त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर तुमचे फॉर्म भरू शकत असाल तेवढ्या लवकर फॉर्म भरा, लास्ट तारखेची वाट बघू नका, कारण की जर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरत नसाल तर कॉलेजवाले सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतात, कारण की तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्मवर कॉलेजची जी फी आहे ही अवलंबून असते। त्यामुळे तरी महा-डी-बी-टी स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते व्हिडिओ बघा आणि त्याप्रकारे आपले नवीन आणि रिन्युअल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा। स्कॉलरशिपबद्दल जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।